गंगू त्यांना जेवायला बोलवलंस का? बोलवलं की. बाकी बाईसाहेब काय म्हणा, सख्या हारी दिसायला खेडवळ असले तरी कसे राजबिंडी दिसतात नाही. चुप, नाही तर थोडपणा करत जाऊ नकोस. आणि हो, आईने औषध घेतलं का? औषध कोणचं? कोणचं? थांब, मीच बघून येते. वा 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 मामा, आज आता बका का हाणायचं बरं का. बसायचं कुठं? हे काय पाठ बिट मांडलेलं नाही, माणसानं जेवायचं कुठं? आणि हे काय टेबल आहे ना? टेबला बसून खायचं. ते माकडावाने दिसत. अहो ते काय खुर्ची आहेत, ते बाहेर वडायचं आणि बसायचं. हा, अरे आत गेलं. आत घालून ठेवलेलं आहे. मला वाटलं फळकुटा बसून खायचं का काय. हा, या 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 आईला म्हणलं आता येत आहे का नाही कोणाला ठेवून. मामा, हे आगीन गाडीच्या इंजिनात कोळसं टाकतात तसलं काय ठेवलंय? नाही बाबा, जेवल्यावर दातातलं काढायला. Oh my God. गंगू, सूप आण लवकर. सूप? आईला मामा, म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं, ते शिजवायचं ना मग आम्ही खायचं. अहो स्वयंपाक तवाच झालाय, हे प्यायचं असते सूप. आईला ह्याला सूप म्हणतात होय. बघू बघू. आईला मामा, अरे मक्याच्या कणेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. ह्यात घालायला ताक तरी आणा. काय? ताक ताक. हा सॉस घालायचा. आईला हे घालायचं होय त्यात. काय हो, एकसारखं आईला आलं म्हणून शिव्या काय देताय? मामा, आईला ही शिव्या म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना. आईला पुन्हा आईला? अहो, आईला ही शिवी नाही. ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे, काय हे बोला की. हा, यांचं व्याकरण कच्च दिसतंय बरं का मामा. अहो, आम्ही 7वी पातोर छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला, हे उभयान्वयी अव्यय हे. हात मागे. आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू, मी केस कापायला गेलो, आईला दुकानच बंद. हा, म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली का नाही आईला ना. हा, आणि दुसरं काय, ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय? हा, आता हे तुमचंच घ्या की. तुम्ही कसं म्हणाल, सूप उत्तम झालेलं आहे, काय जोर आहे, मिळमिळीत मचूळ. तेच बघा, आईला सूप काय झालेलं आहे. हा, काय जोर आहे का नाही. अहो, तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुरे पुरे, खूप झालं मगाचपासून. आता सूप प्या. बरं, हे घालायचं कुठनं? ते दाबा म्हणजे बारी. असं आहे. आईला मामा, हे खाल्लं दाबलं की वरण बाहेर येते. मग असं कर, असं दाब. नको ती मग भानगडच नको ना मामा. मग तिकडं हे आपण असतच खाऊया. थांब थांब, हे बांध ना. त्यांनी बांधलं होतं तसं. हा, म्हणजे ते केस कापायला जाताना बांधतात तसं होय? हा, लहान मुलाचं लाळेला बांधतात ना. हा, होय होय. बांधलं का? हा, चला. चमच्यानं काय खाताय मामा? हा. गावाकडचं विसरला होय. माडगं पित्यातच. हा. मामा, अहो तिच्या तोंडावर 5 कण पिचकारी बसल्या. आयला तिने कतवली माझ्या.